नमस्कार. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या धड्यामध्ये आपण काल ऑक्सिश्वसनाची पूर्ण प्रक्रिया पाहिलेली आहे. ऑक्सिश्वसनाचे 3 टप्पे आपण काल पाहिलेले आहेत. कोणते 3 टप्पे पाहिलेले आहेत बघा? ग्लायकॉलिसिस, क्रेब चक्र आणि ETC चक्र किंवा इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. यामध्ये ग्लायकोलिसिस मध्ये आपण बघितलेलं आहे की ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होतंय? पायरुव्हिक आम्लामध्ये. ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होतंय? पायरुव्हिक आम्लामध्ये. आणि या पायरुव्हिक आम्लामध्ये रूपांतर झाल्याच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की 2 NADH2 2 ATP तयार होतात. म्हणजे इथं 2 ATP आणि 2 NADH तयार होतात. म्हणजे 3 2 6 आणि 2 8 ATP आपल्याला इथं मिळतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की लिंक अभिक्रियेमध्ये 1 NADH मिळतो. म्हणजे इथं किती होतात? 3. आणि क्रेब चक्रामध्ये आपण बघितलेलं आहे 3 NADH मिळतात, 1 FADH मिळतोय आणि 1 ATP मिळतोय. तर 3 NADH पासून आपल्याला 9 ATP मिळतात, 1 FADH पासून आपल्याला 2 ATP मिळतात आणि 1 ATP. म्हणजे एकूण क्रेब चक्रामध्ये आपल्याला 9 आणि 10 आणि 2 12 ATP मिळतात. बरोबर आहे. हे 12 आणि इथले 3 15. आता तुम्हाला माहिती आहे इथं पायरुव्हिक आम्ल किती तयार झाले? 2. म्हणजे हे चक्र कितीदा होणार आहे? 2दा. एका चक्रामध्ये आपल्याला किती ATP मिळाले? 15. दुसऱ्या चक्रामध्ये किती मिळाले? 15. 15 आणि 15 किती झाले? 30. 30 आणि हे 8 38 ATP हे आपल्याला ह्या एका रेणूपासून ग्लुकोजच्या मिळतात. आणि ह्या NADH आणि FADH चं रूपांतर इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये ATP मध्ये केलं जातंय. कसं केलं जातंय, काय केलं जातंय ते तुम्हाला 11वी 12वीला शिकायचंय. शेवटी आपल्याला इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये ग्लुकोजचं पूर्ण विघटन झालं. आणि काय मिळाले आपल्याला? कार्बन डायऑक्साईड मिळाले, पाणी मिळाले आणि 38 ATP मिळाले. लक्षात येतंय? हा भाग थोडक्यात कालचा आपण पाहिलेला आहे. आज आपल्याला बघायचं आता की ऑक्सिश्वसन आपण पाहिलेलं आहे की श्वसनाचे 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत? एक आहे ऑक्सिश्वसन, ऊर्जा निर्मिती. श्वसन म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे श्वसन. बरोबर आहे. श्वसनाचे 2 प्रकार आहेत म्हणून सांगितलेले आहेत. कोणते 2 प्रकार शिकले? ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन. ऑक्सिश्वसनाचे ते 3 टप्पे आपण पाहिलेले आहेत. या ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतंय आणि त्याच्यापासून आपल्याला 38 ATP मिळतं. आता मी काल शिकवत असताना सांगितलं होतं की कार्बोदकाचं विघटन होते. बरोबर आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आहारामध्ये जे काही कार्बोदके मिळतात त्यांचं काय होतंय? विघटन होतंय. मेदाचं आणि प्रथिनांचं पण विघटन होतंय. पण ऊर्जा मिळवण्यासाठी पहिला जो महत्त्वाचा स्रोत आहे तो आहे कार्बोदक. आत्ताच आपण त्या 3 अभिक्रिया बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कार्बोदकाचं रूपांतर कशात काय होतंय? कार्बोदकामध्ये ग्लुकोजचं विघटन होतंय. बरोबर आहे. ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर काय तयार होतंय? पायरुव्हिक आम्ल तयार होते. पायरुव्हिक आम्ल हे क्रेब चक्र या अभिक्रियेमध्ये जाण्यापूर्वी त्याचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होते. आणि हे ॲसिटिल कोएन्झाइम ए क्रेब चक्रामध्ये चक्रीय अभिक्रिया होतीये आणि त्या चक्रीय अभिक्रियेच्या नंतर शेवटी आपल्याला काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा. आता काही काही वेळेस काय होतं बघा की
परिस्थिती अशा येतात की आपली उपासमार होते, आपल्याला अन्न हे मिळत नाही 2 दिवस 4 दिवस 8 दिवस. मग अशा वेळेस काय होतंय, आपलं शरीर काय करतंय, जर आपल्याला कार्बोदके हा स्रोत नाही मिळाला तर आपलं शरीर हे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचा वापर करून ऊर्जा निर्मिती करतं. बरोबर आहे. आता बघा, तुम्हाला माहिती आहे अन्नपचन प्रक्रियेमध्ये काय होतंय, प्रथिनांचं रूपांतर कशामध्ये होतंय, अमिनो आम्लामध्ये होतंय. स्निग्ध पदार्थाचं रूपांतर कशामध्ये होतंय, मेद आम्लामध्ये होतंय. आता इथं बघा, ह्या टप्प्यामध्ये फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे की ह्या मेद आम्लाचं आणि अमिनो आम्लाचं डायरेक्ट रूपांतर कशामध्ये होतंय, ॲसिटिल कोएन्झाइम ए. याचं कारण तुम्हाला परत 11वी 12वीला डिटेल ज्यावेळेस तुम्ही ह्या चक्रांचा अभ्यास करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ते समजणार आहे. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मेद आम्ल आणि अमिनो आम्ल ह्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतंय. हे ॲसिटिल कोएन्झाइम ए परत कशामध्ये जातात, क्रेब चक्रामध्ये जातात. तिथं त्याचं ॲसिटिल कोएन्झाइम ए याच्यामधल्या ॲसिटिल भागाचं पूर्ण ऑक्सिडीकरण आणि पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा मिळते. आता ऊर्जा तुम्हाला माहिती आहे की एटीपी आहे. किती एटीपी मिळतात, 38 एटीपी. हे झालं ऑक्सिश्वसनाच्या बाबतीत. आता हा तक्ता समजून घेऊन जर तुम्ही पाठ केला तर लक्षात येतं. आता दरवर्षी परीक्षेत प्रश्न येतात आणि मग इथं गाळलेली जागा दिलेली असते, इथं गाळलेली जागा दिलेली असते, इथं गाळलेली जागा, आणि मग नेहमी मुली काय करतात, चुकतात, कारण ते पाठ केलेलं असते. परंतु आता आपल्याला हा भाग पूर्ण समजलेला आहे. त्याच्यामुळं आपण गडबड काही न करता कोणत्या पदार्थाचं रूपांतर कोणत्या पदार्थामध्ये होणार आहे आणि त्याच्यापासून डायरेक्ट काय तयार होणार आहे किंवा हे तयार झालेलं जे आहे ते कुठं जाणार आहे हे आपल्याला जर माहिती असेल, समजून घेतलेलं असेल तर तिथं आपल्याला ह्या गाळलेल्या जागा चुकणार नाही आणि तिथं आपल्याला पूर्ण मार्क मिळतो. पुढचा जो टप्पा आहे तो आहे विनॉक्सी श्वसनाचा. आता विनॉक्सी श्वसन म्हणजे काय, हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही त्या श्वसनाला काय म्हणायचं, विनॉक्सी श्वसन. बरोबर आहे. आता विनॉक्सी श्वसनाचा एक तत्व तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो म्हणजे इथं कार्बोदके दाखवले. बरोबर आहे. आता कार्बोदकाचं रूपांतर ऑक्सिश्वसनाप्रमाणेच पहिला टप्पा होतोय, ग्लुकोजचं विघटन म्हणजेच ग्लायकॉलिसिस ही अभिक्रिया इथं होते. बरोबर आहे. परंतु हे ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होत आहे, पायरुव्हिक आम्ल तयार होत आहे. आता इथं 3 टप्पे तुम्हाला दाखवलेले. हे 3 टप्पे कशासाठी दाखवलेले, तर विनॉक्सी श्वसनामध्ये विनॉक्सी श्वसन हे 2 टप्प्यामध्ये ऊर्जा निर्मिती केली जाते. पहिला टप्पा कोणता आहे, ग्लायकॉलिसिस म्हणजेच ग्लुकोजचं विघटन, आणि दुसरा टप्पा जो कॉमन आहे तो म्हणजे आहे किण्वन. किण्वन प्रक्रिया घडवून आणली जाते. वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा किंवा वेगवेगळ्या विकरांचा समावेश तिथं असतोय किण्वन प्रक्रिया घडवून आणण्यासाठी. आता समजा पहिल्यांदा ग्लुकोजचं विघटन केलं, पायरुव्हिक आम्ल मिळाले तुम्हाला, आणि ह्या पायरुव्हिक आम्लापासून तुम्हाला काही विविध पदार्थ मिळवायचे, काही कारखान्यांमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये काही उत्पादनं तुम्हाला मिळवायची. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव वापरले जातात आणि त्यांचं किण्वन घडवून आणून तुम्ही व्हिनेगर सारखे उत्पादन तिथे मिळवू शकता किंवा जीवनसत्व जे आपण ओरली घेतो, तोंडाने जीवनसत्वाच्या ज्या गोळ्या घेतल्या जातात त्या ह्या प्रक्रियेने तयार केल्या जातात. अजून एक महत्त्वाची प्रक्रिया इथं दिलेली आहे ती म्हणजे ग्लुकोजचं विघटन झालेलं आहे आणि पायरुव्हिक आम्ल तयार झालं. बरोबर आहे. हा पहिला टप्पा तर सेम आहे. इथं किण्वन प्रक्रिया झालेली आहे, पण ही किण्वन प्रक्रिया विशिष्ट प्रकारचं किण्व वापरून सॅकॅरोमायसिस सेरेविसी आपण बघितलं होतं गेल्या वर्षी, आणि त्याच्याने ऊसाच्या मळीचं किण्वन घडवून आणलं होतं आणि त्याच्यापासून आपण इथिल अल्कोहोल C2H5OH हे तयार केलं होतं. इथेनॉल असं म्हणतात त्याला. तर ही प्रक्रिया सुद्धा आपण करू शकतो आणि ह्या प्रक्रियेला विनॉक्सी श्वसन असं म्हणतात. बरोबर आहे. आता अल्कोहोलची निर्मिती करण्यासाठी किण्व वापरले जाते. विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव वापरून हे किण्वन घडवून आणलं जाते आणि हे साखर कारखान्यामध्ये होणारी प्रक्रिया दाखवली. इकडच्या बाजूला जी प्रक्रिया दाखवलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा बघा कार्बोदके आहे, ग्लुकोजचं विघटन केलेलं आहे आणि
आम्ल तयार झाले. आणि कुणी तयार केले हे लॅक्टिक आम्ल? स्नायू तांबड्या रक्तपेशी. मग ही अभिक्रिया कुठं होत असणार आहे? मानवामध्ये होते. बरोबर आहे. आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला बरेचदा जाणवते बघा की खूप व्यायाम केला तुम्ही तर आपल्याला काय होतं? थकल्यासारखं होतंय, खूप हातपाय उचलत नाहीत आपले. बरोबर आहे. मग का थकल्यासारखं वाटतंय आपल्याला? तर आपण ज्या काही क्रिया फास्ट करतो, व्यायाम करत असताना काही क्रिया ह्या काय केल्या जातात? खूप जलद गतीने केल्या जातात. आणि मग जलद गतीने क्रिया करत असताना आपल्या स्नायू रक्तपेशींना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. मग अशा वेळेस त्या स्नायू पेशी काय करतात की ऑक्सिजनच्या शिवायच ऊर्जा निर्मिती करतात. ऑक्सिजनच्या शिवाय ज्या वेळेस ऊर्जा निर्मिती होते त्यावेळेस त्या पेशींमध्ये लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते. लक्षात येते. आणि त्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. दैनंदिन जीवनातलं आपण उदाहरण बघूया की शाळा आहे, आपली सवय असते, बरेचदा आपल्याला काय होतंय, काही कारणांमुळे उशीर होतोय. 10ला 5 मिनिट कमी असताना आपण जर घरातून निघालो तर बरोबर आपण शाळेत जातो. मग शाळेत जात असताना आपण फार फास्ट चालतो. मग त्यावेळेस आपल्या पायामध्ये गोळे आले असं म्हणतो आपण. तर ते पायामध्ये येणारे जे गोळे आहेत हे कशामुळे येतात? तर आपल्या पायाला ऑक्सिजनचा पुरवठा हा जलद चालण्यामुळं काय होतं? कमी प्रमाणात होतोय. आणि मग पायातल्या स्नायूपेशी काय करतात? विनॉक्सी श्वसन करून तिथं ऊर्जा निर्मिती करतात आणि त्याच्यामुळे ते लॅक्टिक आम्ल तयार झाल्यामुळं पायाला गोळे येतात. मग परीक्षेमध्ये गेल्या वर्षी एक प्रश्न विचारला होता की विनॉक्सी श्वसनाची उदाहरणे द्या. तर बघा, तुम्ही लिहित असताना उदाहरणं सुद्धा व्यवस्थित पूर्ण वाक्यात उदाहरण लिहायचे. मानवामध्ये असणाऱ्या स्नायूमध्ये असणाऱ्या तांबड्या रक्तपेशी विनॉक्सी श्वसन करतात. बघा, काही मुलींनी काय केलं होतं? मानव असं उदाहरण दिलं होतं. पण मानव विनॉक्सी श्वसन करतोय का हो? नाही. बरोबर आहे. मानवामध्ये काही विशिष्ट वेळी जलद क्रिया घडवून आणत असताना, व्यायाम करत असताना किंवा खूप जोरात आपण पळलो तर त्यावेळेस आपल्या स्नायूपेशींना कमी प्रमाणात पुरवठा होतोय ऑक्सिजनचा आणि त्यामुळे त्या पेशी विनॉक्सी श्वसन करतात. काही वनस्पती ज्या आहेत, उच्चस्तरीय वनस्पती ज्यांच्यामध्ये बिया येतात, बिया आपण जमिनीमध्ये पेरतो. बरोबर आहे. आणि मग पाऊस पडतोय. बरोबर आहे. पाऊस पडल्यावर त्या जमिनीवर जर पाणी साचलं आणि ते बी पाण्याखालीच राहिलं तर त्या बियाला ऑक्सिजनचा पुरवठा होईल का? नाही होईल. मग त्या बियाला अंकुरण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा ते कोणत्या पद्धतीने मिळवतात? विनॉक्सी श्वसन करून. म्हणून तिथं लिहित असताना काही जीवाणू विनॉक्सी श्वसन करतात म्हणून घ्या, काही सूक्ष्मजीव विनॉक्सी श्वसनाची उदाहरणं आहेत. आणि विशेष म्हणजे हे उदाहरणं लिहित असताना सुद्धा तुम्ही व्यवस्थित पूर्ण वाक्यात ते उदाहरणं लिहा. म्हणजे तिथं तुम्हाला काय म्हणायचंय ते तिथं आपण विनॉक्सी श्वसन करत नाही, पण काही कंडिशन्समध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तपेशी असतात त्या काय करतात? विनॉक्सी श्वसन करतात. तर इथं हा भाग तुम्हाला समजलेला असेल. बाकीचा भाग आपण पुढच्या तासात